मंडळी 50च्या उंबरठ्यावर असलेले नवरा बायको सेकंड हनीमून साठी हिल स्टेशनला आलेत. बघूया तिकडे काय धमाल घडते. पोचलो एकदाचा पोचलो बाबा. माझ्या बायकोला ना 1 रुपयाची अक्कल नाही. अरे 50 नंतर सेकंड हनीमून करूया म्हणून मला इथे घेऊन आली. बरं पहिल्या हनीमूनला जे जे केलं ते सगळं करायचं असं पण म्हणाली. आता पहिल्या हनीमूनला जे जे केलं ते सगळं करायचं या एका वाक्यावर मी आलो. पण येता येता मला कळलं हे सगळं आपल्या अंगाशी येणार आहे. हे जमणार नाही. बरं ही अजून अर्ध्या वाटेतच आहे. दर 5 पावलानंतर मम्मा मम्मा असं करत बसत बसत येते. कधी येणार? मम्मा आली मम्मा आय ग मम्मा मम्मा आय ग मम्मा मम्मा आय ग मम्मा आय ग मम्मा मम्मा आई काय भारी दिसते सगळे. आई सोले सुंदर फॅन्टॅस्टिक वाव. विशू हो विशू तू ते टेकडी चढून आलीस दमली नाहीस? नाही दमले सॉरी नाही दमले पण थांबत थांबत आले ना. डॉक्टरने आपल्याला दोघांना सांगितलंय ना तसंही या वयात सगळं करा पण जरा थांबत थांबत करा. म्हणून मग थांबत थांबत अशी टेकत आले. अतुल पण बघ ना 25 वर्षापूर्वी आपण इथे आलो होतो ना. हे सगळं अजून तसंच आहे. काय सुंदर वातावरण आहे बघ. म्हणजे आई ग सूर्यास्त बघ किती छान दिसतोय. सुंदर आभाळभर असा केशरी रंग पसरलाय ना. केशरी रंग व्हेरी अट्रॅक्टिव्ह. हो किती सुंदर. हे अतुल कोण कुठे गेली? इकडे काय ग? हा कट्टा आठवतो तुला? अरे हा कट्टा विसरण कसा मी? या कट्ट्यावर 25 वर्षापूर्वी आपण बसलो होतो आणि आपल्या सुखी संसाराची गोड स्वप्न रंगवली होती. करेक्ट. अतुल ये ना या कट्ट्यावर बस ना. आपण पुन्हा एकदा बसूया. 25 वर्षापूर्वी जसं बसलो होतो ना हातात हात घेऊन तसं बसूया. ये थोडे मला कमी पडेल. एक मिनिट बस ये बस. तू सरळ तिकडे. तुला आठवतं 25 वर्षापूर्वी आपण दोघंही असे सहज मावलो होतो नाही बाकावर. आता ना हा बाक आहे ना हा कट्टा आहे ना हा झिजून लहान झालाय. मी काय म्हणतो आपण थोडा वेगळा विचार केला तर म्हणजे कट्टा झिजला नाहीच आहे. आपण सुजलो. आपला विस्तार ऐक ना आपण उभं राहूया इथे आणि मस्त वेगळेच हातात. मला सांग तू सेकंड हनीमून जो आपण करणार आहोत एन्जॉय तो नेमका कसा करायचा? हे बघ मी सांगते. मी ना फोनवर सगळं बघून ठेवलंय. तसं नाही बाबा इकडे चावटपणा करू नको इकडे. अरे बघून ठेवले म्हणजे इथे सगळे वेगवेगळे असे गोष्टी वाढल्या आहेत ना त्या सगळ्या बघून ठेवल्या. तिथे नाही ते पॅराग्लाइडिंग घार नाहीये पॅराग्लाइडिंग येते ते असं हवेत उडतायत ना तसं आपल्या दोघांना गुरु असे हवेत उडणार. विशू मी काय म्हणतो आपल्याला घेतल्यावर ते उडतील? आय रिअली डाऊट ऍक्च्युअली. बघितलंय मी मगाशी माझ्यापेक्षा दुप्पट वजनाची बाई हवेत उडत होती. नाही तो एअर बलून असेल. अरे बाई असूच शकत नाही एवढा मोठं कसं. बाई होती ती. नको मला पॅराग्लायडिंग वगैरे काय आवडत नाही. एवढं उंचावर जायचं मला खूप भीती वाटते उंचीची माहितीये. अरसिक काही अरसिक नाहीये मी. हा पॉइंट आठवतो तुला? कोण इथे उभं राहून तू असं जोरात मोठ्याने बोलला होतास विशू आय लव्ह यू. नाही तेव्हा मी इमॅच्युअर्ड होतो. नाही तुला ते ऐकायचंय? अरे मी बोलतो नाही विशू आय लव्ह यू असं नाही मोठ्याने ओरडून बोलायचं विशू आय लव्ह. त्यावेळेस कसा एको आला होता तसा एको ऐकायचंय मला. अच्छा मी तोच बालिशपणा करायचा. कर ना प्लीज. करूया विशू आय लव्ह यू. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये?
एक मिनिट हे बघतो. निसर्ग बोबलून सांगतोय नाही, तुझं नाही, माझ्यावर नाही. प्रेमच राहिलेलं अगं, नाही. अगं तू मला कसा संसार केला मी तुझ्याशी. मी सांग मी बघ काय होत आहे मला बोलायला जरा मध्ये मध्ये काय. प्रेम अगं नाही का तसं काही नाहीये. एक मिनिट तू ओरड बघूया तुला काय रिस्पॉन्स मिळतोय. प्रणव. ए, प्रणव कोण? प्रणव कोण? अरे अख्खा खर्च मी केला प्रणव. आवडतेस का आपला ड्रायव्हर प्रणव सारखं. ड्रायव्हर मी इकडे. अरे सारखं त्याला हाक मारायची सवय लागली ना. अरे म्हणून पण सॉरी माझं नाव घे ना. आय एम सॉरी. माझं काय नाव? हो तुझंच नाव घेणार. अतुल आय लव्ह यू. नाही आलं. बघ माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर बघ. नाही एक मिनिट काय. अगं तू डोक्यावर पडलीयस का. मुळात तुझा बाईचा आवाज आहे की नाही एको पुरुषी आवाजात येतोय. कळतंय का तुला. अरे आणि अगं 25 वर्षापूर्वी काही नव्हतं इकडे. समोर टेकडीवर बघ तिकडे वस्ती झाली आहे. तिकडची ती लहान लहान मुलं आहेत ना ती मस्ती करतायत. तुला गंमत बघायची आहे. एक मिनिट. प्रसादो बापरे हे बघ छोट्या छोट्या गावापर्यंत पोहोचले रे हास्य जत्रा. तरी हा माणूस पार्टी देत नाही. बघ आता काय करायचं. ते महत्वाचं नाही ग. अगं मला एक सांग 25 वर्षापूर्वी जे होतं ते आता नाहीये. सगळं बदललंय. हो, पण बदललंय. पण आपण आलोय ना हनीमून साठी. तू वाग ना जरा 2 मिनिटं प्रेमाने माझ्याशी. चांगलं वाग ना जरा. काय हरकत आहे. ठीक आहे मग प्रेमाने वागायचं चांगलं वागायचं म्हणजे नेमकं कसं वागावं. हे बघ म्हणजे नेमकं हा. तू असा राहा ना. असं राहा. ते कपल कसं करतात तसं आपण करूया ना. असं हा. हे मला येतंय. हे कर. केलंय आधी. कर. म्हणजे आपण केलंय. हा कर. काय ह्याच्यात मी येत नाहीये. थांब ह्याच्यात तू जास्त येतेस. काय ते म्हातारे बघ ना कसं कॉपी करतायत आपल्याला. अगं त्यांच्याकडे कशाला लक्ष देतेस तू. इथे बघ ना माझ्या डोळ्यात बघ. तुझे केस किती सुंदर आहेत शिवाली. तुझे केस किती सुंदर आहेत. विशाखा. विशाखा हो 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 विशाखा हो. आय लव्ह यू शिवाली. एक मिनिट ते सरकार मला पकडा बॅलन्स जाईल मला. आय लव्ह यू विशू. ईश्वर. सॉरी. आय लव्ह यू सो मच शिवाली. हरलो हरलो नाही हे काय वेडाच इकडे. काय अंकल हा. कल्पनेनीच घाम फुटला वाटतं. हो रे मला ते अंकल मी अंकल आहे. अंकल होगा तेरा बाप. चले ए, त्याचा बाप त्याचा अंकल कसा असेल काही बोलतो तू. अरे पण हा मला अंकल म्हणतोय. ए, जा रे बाबा जा 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 जा. हा काय उगाच चिडतोस रे. अंकल इथे म्युझिक वरती ते नाचतायत आपण नाचूया. नाही नको तुला उचलण्याच्या कल्पनेने माझी पाठ अशी तशी चल ना, नाही नको नाचूया ना. मला नाही जमणार रे बाबा. अगे नाचूया. ऐक मी तुला मस्तपैकी गाणं लावते. 1 मिनिट. कशाला पण नाचूया आता वय आहे का आपलं. थांब ना. हे बघ हे बघ. आओ ट्विस्ट रे एक मिनिट ऐक. या गाण्यावर नाचण्यापेक्षा तुला डिवोर्स देणं फार सोपं आहे मला. अरे हे नको बर ठीक आहे आपण दुसरं गाणं ट्राय करूया. दुसरं कशाला आपण गाणं थांब ना, आता? हे तुला आवडेल हे बघ. रोमॅन्टिक अंकल. हा मला सारखं अंकल का म्हणतो. असं दे रे. काय रे? थट्टा करतायत. तुझं वय काय. माझं वय 25. 25 वर्षांपूर्वी भेटला असतास ना. ए काय ते आणलंयस ना पिशवी. आणलंय चपलं मारून म्हणून ते घेतलं. नीट राहायचं. सिनियरला रिस्पेक्ट द्यायचा. आम्ही देतो ना अरे द्यायचं. जा रे बाबा नो एन्जॉय कर. जा जा जा. काय उगाच त्याला त्रास दिलास रे. तसं नाही का पण ते उगाच मला किती त्रास झालाय का. पण मजा आली ना असं अरे असं मजा म्हणजे अरे नाचताना. खरंच मजा आली सिरियसली एकदम धमाल. म्हणजे मला कंबरदुखी आहे याचं फ्रोझन शोल्डर आहे मला जाणवलं पण नाही. असंच मज्जा. असतं. क्षणभर जरा दुःख बाजूला ठेवली ना की आनंद उपभोगता येतो. कळलं का. मला माहिती आहे 25 वर्षापूर्वीचं प्रेम आपल्याला नाही करता येणार. हा ग
पण कसं आहे, वय सरत गेलं ना तरी प्रेमाची व्याख्या सुद्धा बदलत ठेवावी लागते. बदलत्या वयानुसार बायको कसं स्वेटरऐवजी नवऱ्यासाठी मफलर विणते, पण ऊब तशीच असते की नाही. असं असतं प्रेमाचं, माहितीये. प्रेम प्रेम करत राहायला हवं. आपल्या जवळच्या माणसासाठी वेळ काढायला हवा. कळलं का? आता सेकंड हनीमून कशासाठी आहे? संसाराच्या रहाट गाड्यात आपल्याला वेळच नव्हता मिळाला ना, म्हणून तो आलोय आपण इकडे, हो की नाही? निशू, आय लव्ह यू. आजपासून 4 दिवस आपल्याला जे हवं ते करायचं, तुला जे हवं ते करायचं, नक्की? एन्जॉय करायचं. आज रात्री आपण काय ते पब मध्ये जाऊन डान्स करूया. पण मग तिथे तरुण तरुणी असतात. नाही अरे ते असू देत ना, आपण आपल्या गाण्यांवर त्यांना नाचायला लावू. क्या बात है. अतिशय गोड रोमॅन्टिक परफॉर्मन्स होता. मला ही सेकंड हनीमूनची कॉन्सेप्ट फार आवडली आहे. खूप जणांना इन्स्पायर करणारी होती. सई, मी असं म्हणेन की खूपच उबदार परफॉर्मन्स होता. खूप बरं वाटलं. म्हणजे खरंच आई बाबा किंवा मावशी मामा आलेत सेकंड हनीमूनला असा फील आला. आणि मस्त होता परफॉर्मन्स. खूपच उबदार, खूपच गोड, खूपच क्यूट आणि हवा हवासा वाटणारा. आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी अपील करते की कोणाचं राहून गेलं असेल सेकंड हनीमून तर आपलं हे वॅक्सिन आल्या लगेच प्लॅनिंग होऊन जाऊ दे. सही बात. ये बात. प्रसादा, आजचा परफॉर्मन्स म्हणजे रोज जे रेग्युलर जे पाहुणे येत असतात त्यांना आपण इडली, डोसा, पोहे, फरसाण, मिसळ असे नानाविध टेस्टी पदार्थ खायला घालत असतोच, त्यांचं स्वागत करत असतोच. पण आत्ताचा तुमचा हा परफॉर्मन्स म्हणजे एखादा खास पाहुणा आल्यानंतर आजी जसं कुठेतरी माळ्यावर दडवून ठेवलेलं बरणीतलं लोणचं काढते ना, तसा परफॉर्मन्स. वा, फार गोड प्रकार होता. मी फार एन्जॉय केला. मस्त मजा. मंडळी, असं म्हणतात की शेअरिंगमुळे मैत्री वाढते. मैत्रीचं माहिती नाही, पण तुमच्या चेहऱ्यावरचं हसू नक्कीच वाढेल असा शेअरिंगचा एक प्रसंग तुमच्या समोर घेऊन येत आहेत कॉमेडीच्या शाळेतला दुवाड आणि गुवाड विनोदवीर अरुण कदम, कल्याणची चुलबुली शिवाली आणि लेखकाचं व्याकरण तपासून पंच टाकणारा निमेश कुलकर्णी. काय सुरुवात आहे बघा स्किटची. ती हॉटेलच्या आत बसली आहे, मी इथे बाहेर वेटिंगच्या एरियात आहे. तिला वर्षभराच्या सोमवार ते गुरुवार दोन्ही फॉर्मॅटच्या डेट्स दिल्या आणि मला हा सोमवार मंगळवार पण ट्रायल बेसिसवर घेतला. नाही काही हरकत नाही, आय विल ट्राय आणि मी येणार सोमवार ते गुरुवार पूर्ण. यस यस यस, कम ऑन. असो हरकत नाही. हाय सई मॅम. हाय. हाय प्रसाद सर. बघ ना माझ्याकडे पण बघ. अरे निमिष. हाय प्राजक्ता. अरे अरे निमिष, अरे हाताबरोबर जरा नजर पण फिरू देत. अगं हातावर मेंदूचा ताबा आहे ग, पण नजरेवर मनाचा ताबा आहे. ओ माय गॉड. जरा समजून घे ना तू. आणि मुळात ज्या दिवशी तू ज्या आत्मीयतेने खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार असं म्हणतेस ना, त्याच आत्मीयतेने बोल्ड, बिंदास आणि ब्युटिफुल म्हणशील ना, त्या दिवशी तुला मला बोलायचा हक्क आहे. ट्रायल डेट्सच्या भरोश्यावर जरा जास्तच बोलला असं नाही वाटत तुला? कसं असतं ना प्राजक्ता, हरवायला काहीच नसलं ना की ही विरक्ती येते. तुझं बरं आहे ग, तुला नाही कळणार आहे सगळं. तुझे 2 शूट्स चालू आहेत, गाडीचं भाडं मिळतंय, त्याचं दुःख तुला नाही कळणार. असो तर आज मी या सुप्रसिद्ध हॉटेल MHJ मध्ये आलोय. काय झालं, मला लागली प्रचंड भूक आणि मला कळलं की ते वेटिंग आहे. बरं किती वेळ वेटिंग? पाऊण तास झालं मी बाहेरच बसलोय. अरे किती वेळ वेट करायचा? मग आता मला ना कळत नाही काय करू. आता मी वेटरशी बोलणार आहे शेवटी. ए वेटर, ए बाबा वेटर, काय किती वेळ? अरे वेटर
सर हा. काय झालं सर? काय झालं म्हणजे किती वेळ वेटिंग आहे? सर हे MH हॉटेल आहे सर. हो. इथे भले भले लोक वेटिंगला आहेत. मागे बघा. सर आमच्या हॉटेलची खासियत सांगतो तुम्हाला. काय काय? आमचं ना आठवड्याला मेनू बदलतात. म्हणजे सोमवार मंगळवार वेगवेगळ्या रेसिपी, बुधवार गुरुवार पारंपरिक रेसिपी आणि 4ही दिवस वेलकम ड्रिंक म्हणून बने आहेच. म्हणून आमच्या इथे गर्दी होणार ना सर. मला सगळं मान्य आहे रे, गर्दी होणार वगैरे सगळं, पण मला ना भूक असह्य झाली आता. काहीतरी ऍडजस्ट कर ना आतमध्ये. करणार, सगळं करणार. क्या बात. कसं आहे किती मोठं हॉटेल असलं हा. तरी ऍडजस्टमेंटच्या वेळेला बनेच आठवतो. आयडिया या इकडे आतमध्ये लवकर या. थँक्यू यार. या या. हे बघा हा हे टेबल दिसतंय. हो. त्या टेबलवर तो फ्लोअरपट एकटाच बसलाय. त्या टेबलवर तुम्ही टिश्यू स्टँड सारखे ऍडजस्ट होणार असाल तर मी पुढची सोय करतो. म्हणजे अरे यार या नवीन पोरांचं काय करायचं. यांना सिम्बॉलिझम शिकवण्यात ना माझ्या अर्ध्या पिढ्या जातील. सोपं करतो. म्हणजे बघा एकटी मुलगी आहे. हा. सुंदर आहे. हो ती जवान आहे. हो. तुम्ही जवान आहात. पण हॉटेलमध्ये जवान आहे काय? कळलं तुला 2च तारखा का मिळाल्या? या दर्जाला ना ट्रायल बेसिसवर पण नाही घेत. तुझं नशीब समज. सॉरी सांगतोय ना, ऐक ना. आय एम सॉरी. म्हणजे कसं आहे बघा सोपं आहे. हा. मला असं म्हणायचंय हा. त्या मुलीसोबत तुम्ही टेबल शेअर करणार का? अच्छा. अरे नको रे, ओळख नाही पाळख नाही, थोडं ऑकवर्ड होणार ना आमच्यात. वाट बघा. आणि मला नाही वाटत जे बाहेर वेटिंगला बसलेत ना ते लवकर आपला टेबल सोडतील. नाही मी करतो मग शेअर. कराल ना? हो करतो मी. या आत या. एक्सक्यूज मी ब्युटिफुल, मे आय? मे आय? नाही जुलै आहे. याच्यावर हिला 4 डेज मिळाले वर्षभराच्या. मला म्हणायचं होतं मी इथे बसू शकतो का? अरे हो का नाही, बस ना, तुझी कुंडी छोटी आहे मावल. तसं नाही मॅडम, तसं नाही. आता तुम्ही या टेबलवर एकट्या बसल्यात हो ना, मग मी तुम्हाला जॉईन करू शकतो का? अरे का नाही, बस बस, नो प्रॉब्लेम. बस थँक्यू. थँक्यू सो मच. बाय द वे आई एम निमिष. नाम तो सुना होगा. व्हॉट्स युअर गुड नेम? माझं नाव नाही प्लीज लेट मी गेस. इतका सुंदर चेहरा, इतके सुंदर डोळे, तुमचं नाव? मस्करी. मस्करी बेटा. काय झालं पप्पा? 1 मिनिट. तुझं नाव मस्करी आहे? हा. अरे ही कोणाची मस्करी आहे? ही माझी मस्करी आहे. स्वतःच्या मुलीचं नाव कोणी मस्करी ठेवतं का? अरे मी ठेवलंय वासाऱ्या. ठेवलंय? काही झालं पावसाळ्यामध्ये अशी मस्करीत ती जाईल. आम्ही तिचं नाव मस्करी ठेवलंय. अच्छा. हो का? पण वासाऱ्या तू कोण आहेस? हा? तू कोण इकडे आपल्या टेबल तू यो कोण आहे? पप्पा, शांत व्हा, तो निशिम आहे. 1 मिनिट. निशिम नाही, माझं नाव निमिष आहे. आणि काय झालं काका, काय? खूप गर्दी आहे ना हॉटेलमध्ये, बघा ना तुम्ही. हा. तर इथे टेबल नव्हतं, मग हा म्हणाला की मोठं टेबल हे तर तुम्ही शेअर करा. नाही शेर मला नाही जमणार रे. मी मेंढा करू शकतो. तुझं इकडे स्वागत आहे मला. अच्छा स्वागत. थँक्यू. काय पटकन काय मिळेल मला? भूक लागली. मेदू वडा, बटाटा वडा, इडली आहे. हा मग मेदूवडा सांबार सांग. काय काका की तुम्ही जे सदानंद म्हणताय ना, हा घ्या मेदू वडा. लगेच तू काय बाजूच्या टेबलवर तयारच करून ठेवला होतास? काहीतरी लॉजिक वापरत जा ना तू. अरे तुमच्या लॉजिकच्या नादात ना 25 मिनिटाचं स्किट होतं. तिकडे एडिटला बॉम्ब होते. या जनरेशनचं ना मला काही कळतच नाही. म्हणजे पुढ्यात वाढून ठेवलेलं खाताच येत नाही. मग ते जेवण असू दे नाही तर करिअर.
अरे तू कोणत्या जनरेशनचा नट आहेस एक्झॅक्टली? किती बोलतो हा मला? मला खाऊ दे यार, मला भूक लागली, मला मेदू वडा पाहिजे. काय झालं? अरे इकडे फालतुगिरी वसाऱ्या. काय झालं? काय झालं? काही आहे का त्याच्यात? काय वसाऱ्या? मेदूवडा आहे सर. वसाऱ्या मेदूवडा कवरा लिकेज आहे. वसाऱ्या याला भूक आहे वसाऱ्या. काका काका, तो मेदू वडा आहे, जनरली त्याला असतच भूक. तू त्याची बाजू घेऊ नकोस वसाऱ्या. नाही मी बाजू तू भोला भाबडा आहेस. तू याला परत नको पडू. अहो पण रे वसाऱ्या, या भोकातल्या पिठाचं तुम्ही करता काय? वसाऱ्यानो, ते याच्यातलं थोडं पीठ घालून तुम्ही जे काही वडे बनवता त्यातला एक एक्स्ट्रा वडा बनवता. असं नका न करू वसाऱ्यानो. ही ऑर्डर कॅन्सल. तू आपल्या कुत्र्यालाही देऊन टाक पिशवीन भर. ही ऑर्डर कॅन्सल. अहो पण तुम्ही परस्पर काय कॅन्सल करता? मला विचारा ना, मला खायचा आहे तो वडा. असं काय करतोस तू? माझ्या जावयासारखा आहेस ना रे. काय? तू म्हणजे जावयासारखा आहेस. हा म्हणजे माझ्या मस्करीच्या डोल्यान मी तुझ्याबद्दल थोडस प्रेम कुरकुरीत बघितलं होतं. बेटा मस्करी. अरे हा माझा आणि मुळात मी इथे लग्न करायला आलोय का? मला भूक लागली आहे, मला जेवायचंय, आणि तुम्ही माझा मेदू वडा कुत्र्याला घातलात आता. अरे त्याच्यात भूक होते म्हणून. असा जावायला मी नाही खाऊ देणार असं भोकाचं वडा. मला भूक लागली आहे ना. तू एक काम कर, दुसरी ऑर्डर सांग काहीतरी. दुसरं मागवा ना काहीतरी. दुसरी ऑर्डर मागव. गोड आहे का रे काहीतरी? हा सर. मला ना चक्कर यायला लागले, माझं शुगर लो होतं असं वाटतंय मला. गुलाबजाम चालेल? गुलाबजाम आहे ना? ठीक हा, आहे. मग तो घेऊन ये. आणि दुसरं काय आहे? रवा डोसा आहे? हो आहे ना सर. एक रवा डोसा आण. ठीक आहे सर. पण पप्पांनो, मी काय बोलते ना, जेवायच्या आधी म्हणजे होणाऱ्या नवऱ्याला टेबल मॅनर्स शिकवलं पाहिजे की नाही आपण? एक मिनिट. पहिली गोष्ट, मी तुझा होणारा नवरा नाहीये, आणि दुसरी गोष्ट, मी का शिकायचे तुमचे टेबल मॅनर्स? असं कसं? तुम्ही आमच्या टेबलवर आलाय ना, आमचा टेबल आमचे मॅनर्स नाही असायचं तर तू जा त्यांच्या बरोबर बस जा. चल. अरे यार ठीक आहे, शिकवा. काय आहे ते शिकवा. हे बघ, ये असा यो नॅपकिन असा उचलायचा. हा उचला. असं धरणा वसाऱ्या इकडे बघ जरा. हा असा उचलायचा. उचल. असं टोक पकडलंच. हा. याची थोडीशी अशी एक घरी घालायची. हे बघ, याची घरी घालायची आणि थोडासा असा हात फिरवायचा. पेलेन जाईल का मग डायरेक्ट जाम भारी जेवण, जाम भारी जेवण, जाम भारी जेवण. हे मॅनर्स आहेत, टेबल मॅनर्स. कोण आहात तुम्ही? हा हे टेबल, हे असे मॅनर्स असतात. अरे मॅनर्स असं करायला लागतं. नॅपकिन फिरव. इकडे ती नॅपकिन इकडे आण आणि इकडे हे सगळे आतभर. हो तुम्ही काय करताय ते? अरे कोणी बघितलं ना आजूबाजूला तर कंप्लेंट करतील. नाही बघणार बसणार. तू हलू बोल ना. तू आवर कशाला ओरडतस? तू आता आपल्या फॅमिलीतला झालास ना, म्हणून तुला सांगतो रे. हे माझा ना घरातला टावेल फाटलाय रे वसाऱ्या. त्यांनी पाणी सक होत नाही. हे कसं मस्त सक करत रे पाणी. मला हे टावेल जाम आवडतं. हा आता जापानचं काय झालंय, त्यांचं ना जीपीडीनं सगळे घर सरलेलं आहे. त्याची हा तर सगळं घसरल्यामुळे काय झालंय की त्यांना त्यांच्या पिढी किती आल्या तरी त्यांना मॅनेज नाही करत. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम झालाय. सर रवा डोसा. हा रवा डोसा. थँक्यू सो मच. मला एक मिनिट वाचा. नाही, मला भूक लागली आहे. काय फालतूगिरी आहे वसाऱ्या? मला भूक लागली ना. ए वेटर. हा सर आहे तेच. रे ये क्या है? रवा डोसा आहे सर. वसाऱ्या याला पण भूक पडलेली आहे. रे वसाऱ्यानो, या मधल्या पिठाचं तुम्ही करता काय? ही ऑर्डर कॅन्सल. तू एक काम कर, हे कुत्र्याला आपल्याला द्यायचंय. अहो पण मला खायचंय ना ते. असं काय करता तुम्ही? नाही नाही नाही, अरे भोकाचं नको तू खाऊ वसाऱ्या. तुमचा प्रॉब्लेम काय? मला खाऊ द्या ना काहीतरी. आमचा जावं येणार अरे मी नाहीये तुमचा जावं. ही ऑर्डर कॅन्सल. ही ऑर्डर कॅन्सल. दुसरी ऑर्डर मागव. दुसरी ऑर्डर. एक काम करा, हा गुलाबजाम दिसतोय. हा हा याला नाहीये भूक कुठेच. हा नाही नाही. हा मी खाऊ खाऊ शकतो. शकतो, खाऊ शकतो. आता मध्ये यायचं नाही. अजिबात. अरे इतकी भूक लागली ना, मी मारेन तुला. मला ना वय बघणार नाही मी. नाही नाही खा ना. माहिती आहे माणूस रागवतो. ऑर्डर करू. एक मिनिट थांब थांब थांब.
एकदम एकदम असं नाही रे खायचं थोडं त्याची पद्धत आहे काय तुला सांगतो समजून सांगतो. हे जे गुलाबजामुन आहे ना मला भूक लागली. बघ बघ भूक अरे कुणाला नाही लागत बसा सगळ्यांना भूक लागते पण जेवणाची एक पद्धत आहे. हे बघ हे जो गुलाबजामुन आहे ना ही 2 बोटं अशी घ्यायची नाही त्याच्यात भोग पाडायचा. असा भोग पारला की मग हे लिंबू आणि मग ये काय चाट मसाला. आता ये चाटून पुसून खा. तुझ्या बापानी गुलाबजाम मध्ये लिंबू पिला होता का म्हाताऱ्या? माझ्या बापानी पिले. तुम्ही मराला जाऊन कुठेतरी कशाला झक मारायला येता हॉटेलमध्ये? कशाला येता तुम्ही? मला जेवू नाही दिलं तुम्हाला ना साप लागेल. साप कळलं ना बिंडोक लोक. होते मला एकतर ट्रायल डेट्सवर बोलवतात त्याच्यात पण फालतूगिरी. मस्करी. संध्याकाळची जेवणाची आपली सोय झालेली आहे. 2 दिवसांनी आपण इकडे यायचं आणि योच टेबल बुक करायचा. कळलं काय? रोज रोज आलं तर शंका येईल ना रे. हा बाला ही तुझी टिप. थँक्यू सर. न बाला आता तुझी टिप. वा 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 मस्करी मध्ये फुल राडा घातला इथे. क्या बात. तुफान. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई तुफान झाला परफॉर्मन्स. निमिष मस्त, अतिशय कॉन्फिडेंट आणि स्टाईल प्रेझेन्स सगळ्याच बाबतीत उत्तम. बने अफाट. आज तर मजाच आली. शिवाली तुझा जो मॅडनेस आहे जो आतमध्ये खूप आहे म्हणजे आम्हाला जो दिसतो तो फक्त आईसबर्ग आहे असं मला वाटतं. आणि मला तो पूर्ण जो मॅडनेस आहे तो एक दिवस बघायचा आहे. अरुण दादा सुपर्ब. फार मजा आली आणि तुमची फॅमिली पण मला फार आवडली. सुपर्ब. खूपच मजा आली. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.